तुळजापुरात गेल्या 5 दिवसांपासून नंबर लावून सुद्धा शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं जात नाहीये. सोयाबीन खरेदीला अवघे काही तास उरल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या वाहनासह रास्ता रोको आंदोलन केलं. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा पीक विमा अद्यापही मिळालेला नाही. शासनानं लवकरात लवकर त्यांचा हिस्सा देऊन शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लातूरच्या सगळ्याच 52 सोयाबीन खरेदी केंद्रावरती सोयाबीन खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्यात. लातूरात आणखी किमान 4 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. हिरव्या सापांची वळवळ महाराष्ट्रात सहन करणार नाही. हिरव्या सापांची बिर्याणी आवडत असेल तर पाकिस्तानात जा. बेकायदेशीर गोष्टी सहन करणार नाही असा थेट इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला. मुंबईतल्या बांगलादेशींच्या वास्तव्याला महाविकास आघाडीच कारणीभूत आहे. काँग्रेसनं आपली मतं वाढवण्यासाठी बांगलादेशींना आश्रय दिला असा आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला. संजय राऊत सडलेला आंबा असून त्यांना एकनाथ शिंदेंशिवाय काहीही दिसत नाही अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर केली. राऊतांनी गंगेत जाऊन स्नान करावं म्हणजे मग केलेली पापं धुतली जातील. शिवसेना फोडण्याचा मोठा पाप राऊतांनी केल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी राऊतांवर केला. बीडच्या आष्टीतल्या कार्यक्रमात फिल्मी डायलॉगबाजी झाली. जनतेनं देवेंद्र बाहुबली अशा घोषणा दिल्या तर पंकजा मुंडेंनी मेरा वचन ही है शासन अशी डायलॉगबाजी केली. यानंतर आता कटप्पा शोधावा लागेल अशी मिश्किल प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. आपल्या स्वराज्यावरचं संकट मोडून काढलं. ती वाघनखं 7 फेब्रुवारीपासून विदर्भातल्या जनतेला बघायला मिळणार आहेत अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सध्या आमच्या मुंबईमध्ये मराठा वाद नाही. आम्ही सगळे बरोबर राहतो. याच्यासाठी तुम्ही जिथे आहात तिथेच आंदोलन करा आणि मुंबई सोडा. मुंबईत येण्याची काही गरज नाही असं विधान संजय निरुपम यांनी जरांगेंच्या आंदोलनावरनं केलं. बुरशी आणि अतिवृष्टीमुळे संत्रा आणि मोसंबीचं मोठं नुकसान झालं. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत बोलताना खडसेंकडनं भाजपचा उल्लेख होता थोडक्यात राहिला. भारतीय जनता म्हणताच खडसेंनी सावरत राष्ट्रवादी असा उल्लेख केला. एकनाथ खडसेंचा अजूनही भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. मात्र त्यांच्या मनात आत्तापासूनच भाजप असल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आज पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यात येत आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं भूमिपूजन यासोबतच महापालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे फडणवीस यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सरकार आता महाराष्ट्रातील लोकांचं स्वतःचं घर असण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे. म्हाडा विकास प्राधिकरणाकडून पुढील 5 वर्षात राज्यामध्ये 8 लाख घरं बांधली जाणार आहेत. तर ही घरं बांधताना त्यांच्या गुणवत्तेची काळजी घेतली पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनं घेतलाय. त्यानुसार योजनेची सोशल आणि डिजिटल माध्यमात प्रसिद्धी करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुण्यात जीबीएसच्या 4 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या 170 वरती पोहोचली असून 20 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. 61 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. आतापर्यंत 5 जणांचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय. नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला जीबीएसची लागण झाली. ही मुलगी व्हेंटिलेटरवरती असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांनी दिली. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो आणि महापारेषणच्या वीज वाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील महावितरणच्या उपकेंद्राचा वीज पुरवठा गुरुवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद असेल. शिर्डीतल्या साई मंदिरात आता फक्त टोकन पद्धतीनं मोफत भोजन मिळणार आहे. साई प्रसादालयामध्ये मोफत भोजनासाठी भाविकांना कुपन मिळणार आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळच्या निलजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आजपासून पुढचे 5 दिवस वाहतूक बंद असेल. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईहून डोंबिवलीला जाणाऱ्या आणि शिळफाटा मार्गे मुंबईला जाणाऱ्या वाहनांचा मार्ग बदलण्यात आलाय. पलावा जंक्शनकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेचे 100 सफाई कर्मचारी प्रथमच राज्याबाहेर इंदोरला अभ्यास दौऱ्यावरती पाठवण्यात आलेत. आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतनं स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा अभियानासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलाय. शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. दरम्यान माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून ही योजना सुरूच ठेवावी अशी मागणी केली आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आरोपीची ओळख परेड झाली. मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत आरोपी शरीफुल इस्लामची ओळख परेड करण्यात आली. यावेळी स्टाफ नर्स एलियामा फिलिप आणि आया जुनू उपस्थित होत्या. जयसिंग मोहिते पाटील लावणी कलाकार आणि थिएटर मालकांची बैठक घेणार आहे. स्पीकर आणि डॉल्बी सिस्टमवरती बंदी आणण्यासाठी जयसिंग मोहिते पाटील पुढाकार घेणार असून डॉल्बीमुळे गायक आणि वादकांना आर्थिक फटका बसतोय. शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केल्याची घटना घडली. वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं असून त्यांच्या मृत्यूनं देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आता एक सविस्तर बातमी. गेल्या काही दिवसांमध्ये सुरेश धस आणि मुंडे बंधू भगिनींमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं होतं. त्याचा एक नवा अंक आष्टीकरांना कोपरखळ्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. एकमेकांवरती नेहमी टीकेचे बाण सोडणारे बीडचे आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे अनेक दिवसांनी एकाच व्यासपीठावरती आले. निमित्त होतं ते आष्टीत साठवण तलाव प्रकल्पाच्या उद्घाटनाचं. गेले काही महिने सातत्यानं धस हे मुंडे कुटुंबियांना लक्ष्य करत असतानाच राजकीय व्यासपीठावरती धस आणि पंकजा मुंडे आमने सामने आल्यानंतर दोघांमध्ये जोरदार राजकीय जुगलबंदी बघायला मिळाली. प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली. हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब. मी खरंच लाडका आहे साहेबांचा. साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत. मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं. 2009 मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता 2024 मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले. ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत. राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्या आहेत. ते आदरणीय सुरेशांना धस. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातनं वाहणाऱ्या कांग नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे. त्यामुळे आता नगरपालिका प्रशासनानं नदीपात्रात तातडीनं स्वच्छता मोहीम राबवून नदीचं पात्र स्वच्छ करण्याची मागणी केली जाते. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील आमोदा खरीपातील तूर काढण्याची शेतकऱ्यांमध्ये धावपळ सुरू आहे आणि या सद्यस्थितीत 6.5 ते 7 हजारांपर्यंतचा भाव मिळतोय. मात्र या भावात वाढ करून किमान 10 हजारांचा भाव द्यावा अशी मागणी करण्यात येते. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळद सोबतच इतर परिसरात गेल्या 15 दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे बाळद परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आलाय. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी या धरणाची दुरुस्ती तातडीनं व्हावी यासाठी निधीची मागणी मुळशी भाजप युवा मोर्चाचे सागर मारणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यांच्या मागणीला यश आलेलं असून 315 कोटींचा निधी टेमघर धरणाच्या कामासाठी उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे मुळशी तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत दुसऱ्या टप्प्यात कराड तालुक्यात 6,541 घरकुलाचं उद्दिष्ट मिळालं होतं आणि त्यापैकी 4,000 घरकुलांना अवघ्या 3 दिवसात मंजुरी देण्यात आल्यामुळे 80% उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली. तुळजाभवानी मंदिरात भाविकांना ड्रेस कोडची गरज नाही असं म्हणत ड्रेस कोडला पुजाऱ्यांनी विरोध केला. तुळजाभवानीच्या दर्शनाला येणारा भाविक नेहमी अंगभर कपडे घालूनच येतो, मग ड्रेस कोडची गरज काय अशी भूमिका पुजाऱ्यांनी मांडली. यावरून मंदिर पुजारी आणि महाराष्ट्र मंदिर समितीत वाद होण्याची शक्यता आहे. मावळमधल्या निगडे गावात श्री काल भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्तानं संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली. श्री काल भैरवनाथ महाराजांची पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी मंदिराच्या बाहेर पडताच फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचं स्वागत करण्यात आलं. जगद्गुरू संत तुकोबांच्या देहूतील भंडारा डोंगरावरती माघ शुद्ध दशमी सोहळ्याच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. भंडारा डोंगरावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईनं संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशमय झालाय. जळगावच्या जाळोद इथे मधमाशांच्या हल्ल्यामध्ये एका 38 वर्षीय पुजाऱ्याचा मृत्यू झालाय. 11व्याची पूजा करत असताना पुजाऱ्यानं होम पेटवला. त्यानंतर होमातून निघालेल्या धुरानं नदीखाली असलेल्या पुलाखाली बसलेल्या मधमाशांचं मोहोळ उठलं आणि यावेळी सर्वात जास्त मधमाशा या पुजाऱ्याला त्यांच्या तोंडाला चावल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय.
जळगावच्या नशिराबाद परिसरामध्ये 2 बालकांना मोकाट कुत्र्यानं चावा घेतल्याची घटना घडली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, त्यामुळे परिषदेच्या वतीनं मोकाट कुत्र्यांना पकडून जमा करण्याची मोहीम सुरू झाली आहे. बुलढाणा तालुक्यात 118 ग्रामपंचायतींना थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. ग्रामपंचायतीनं त्या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पहिल्या टप्प्यात 19 गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आलाय. 19 गावांवर तब्बल 6,71,00,000 रुपये थकीत असल्यामुळे हा पाणीपुरवठा खंडित झालाय. मुंबई पालिकेनं शहरात बहुमजली यांत्रिकी विमानतळ उभारण्याचं काम हाती घेतलंय. पालिकेच्या ए आणि जी दक्षिण विभागात 834 वाहनांकरता यांत्रिकी पार्किंग सुरू करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. सोन्याच्या दरानं जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत ऐतिहासिक उसळी घेतली आहे. सोनं 87,000 पार गेलंय. मुंबईत सोन्यानं 87,550 रुपये प्रतितोळा दर गाठलाय. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं कामाच्या ठिकाणी संगणकावरती अथवा लॅपटॉपवरती एआय टूल वापरू नयेत अशी मार्गदर्शक सूचना काढली. सरकारी गोपनीय माहिती अथवा फाईल सुरक्षित राहावी म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. वाहन खरेदी करण्यासाठी बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय. 2024च्या आकडेवारीनुसार राज्यात 29 लाख नवीन वाहनांची नोंदणी झाली, तर सध्या 4 कोटी नोंदणीकृत वाहनं आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात धुळीमुळे होणारं वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी मार्च ते मे या 3 महिन्यामध्ये मुंबईतील सर्व रस्ते धुण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी पालिका परिमंडळ निहाय जेटिंगसोबतच टँकर भाड्यानं घेण्यात येणार आहेत. यासाठी 60 लाख रुपये मोजले जाणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून वातावरणात गारठा वाढल्यामुळे ताज्या मासळीची आवक घटली आहे, त्यामुळे मासळीचे भाव यंदा वाढले आहेत. यंदा मासळीची आवक 40% अधिक घटली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लवकरच अत्याधुनिक स्कॅनिंग मशीन बसवण्यात येणार आहे. दररोज 11.5 लाखांहून अधिक प्रवासी स्थानकातून प्रवास करतात, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवाशांसोबतच वाहनधारकांच्या सोयीसाठी आता रेस्टॉरंट, ढाबा, गॅरेज, पार्किंग लॉट, टॉयलेट अशा वेगवेगळ्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी MSRDCनं निविदा मागवल्यात. लाडकी बहीण योजनेवरनं रोहिणी खडसे यांनी सरकारवरती टीका केली. लाडक्या बहिणी योजनेवर मतं घेण्याचं काम केलं, मात्र लाडक्या बहिणी त्यावेळी लाडक्या होत्या, मात्र आता त्या सावत्र झाल्यात असा टोला त्यांनी लगावला. दिशा सलियान आत्महत्या प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र या प्रकरणी याचिकाकर्त्यांचा काय संबंध आणि ही याचिका का ऐकली जावी अशी विचारणा उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केली आहे. भारत कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार ठरलाय. मागील वर्षात 45,000 कोटी रुपयांच्या रसायनांची निर्यात झाली, तर अमेरिका, जपान आणि चीन नंतर जगातील 4थ्या क्रमांकाचा उत्पादक आहे. भांडूप संकुल इथे लवकरच 2000 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्या संदर्भातील विविध कामं पालिकेनं हाती घेतली आहेत. त्यामुळे जुलै 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील 672 मूळ रहिवाशी 2008 पासून बेघर आहेत. आता त्यांची 17 वर्षांपासूनची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपणार आहे. म्हाडाखंड पुनर्वसन इमारतींना निवासी दाखला प्राप्त झालाय. राज्य शासनानं मागील 8 महिन्यांपासून 87,000 कोटींची थकबाकी न दिल्यामुळे राज्यातील कंत्राटदारांनी आज आंदोलनाचं अस्त्र उपसलं. लाखो कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. शिर्डीमध्ये नुकताच दुहेरी हत्याकांड घडलाय. त्यामध्ये संस्थानात काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आता भाविकांना जेवणासाठी कूपन बंधनकारक करण्यात आलंय. कूपन असेल तरच भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. याआधी शिर्डीतल्या प्रसादालयातील मोफत जेवणासाठी थेट प्रवेश होता. हे कूपन मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. शिर्डी संस्थांच्या प्रसादालयातील जेवणासाठी त्याच ठिकाणी कूपन उपलब्ध करून दिलं जाईल. त्यासोबत साई संस्थांच्या भक्त निवासात देखील हे कूपन दिलं जाणार आहे. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. नागपुरातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय. मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना लागण झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर प्रतिबंधित घोषित केलाय, तर शिरकाव झालेल्या परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले. देशातील रबी हंगामातील एकूण पेरणी क्षेत्रात मागील वर्षापेक्षा 10 लाख हेक्टरनं वाढ झाली. तेलबियांचं क्षेत्र कमी होऊन गव्हाची पेरणी 6 लाख हेक्टरनं वाढून 324 लाख हेक्टरवरती पोहोचली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर उत्पादन यावर्षी सारखंच राहण्याची शक्यता या आठवड्यातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या किमती मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याचं दिसून येतंय. मागील आठवड्याच्या तुलनेनं राष्ट्रीय पातळीवरती तुरीच्या आवकीमध्ये 20.82% वाढ झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 57,499 क्विंटल इतकी आवक झाली, तर सोयाबीनला 3,899 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. आज राज्यातील बाजार समितीत कांद्याची 1,65,270 क्विंटल काल आवक झाली. यात लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात 65,000 क्विंटल, तर सोलापूर जिल्ह्यात 17,000 क्विंटल आणि अहिल्यानगर बाजारात 24,000 क्विंटल आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1,400 रुपयांपासून ते 2,500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत असून देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल 33,50,000 कोटींचं कर्ज थकीत आहे. तर सर्वाधिक थकबाकी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 7,38,000 कोटींचं कर्ज थकलेलं आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिली. मुंबई पालिकेनं जून 2022 पासून लागू केलेल्या सर्वांसाठी पाणी या धोरणाअंतर्गत 2024 पर्यंत 7,868 नवीन जलजोडण्या देण्यात आल्या, तर आतापर्यंत पालिकेकडे 15,000 अर्ज प्राप्त झालेत. मुंबई महानगर क्षेत्रातील मीटर रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली. नवीन दर लागू करण्यात आलेत, मात्र त्यानुसार भाडं आकारणी करण्यासाठी मीटरचं रिकॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे. त्यासाठी आरटीओकडनं 700 रुपयांचा दर ठरवण्यात आला असून 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. नागपुरातील अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात सीसीटीव्हीचा मौलिक वाटा राहिलाय, मात्र मागील काही दिवसांपासून 55% सीसीटीव्ही कॅमेरे विविध कारणांमुळे बंद आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे 15 दिवसात सुरू करावेत असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. एसटी प्रवासी शुल्कामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे सामान्य प्रवाशांचा प्रवास महागलाय, मात्र गेल्या 2 वर्षातील अपघातांची संख्या बघता प्रवासी असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय. पुणे विभागाअंतर्गत मार्च 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंत तब्बल 301 अपघात झाले असून 35 जणांचा मृत्यू झाला. पुणे महानगर परिवहन महामंडळानं हिंजवडी, चरोली, भोसरी, मोशी आणि रावेत या ठिकाणी नवीन आगार सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. भोसरी, रावेत आणि मोशी इथल्या 5.5 एकर जागा पीएमपीनं भाडेतत्वावरती घेतली आहे. नवीन 5 आगारांमुळे पीएमपीच्या आगारांची संख्या आता 20 होणार आहे. केंद्र सरकारकडनं उडान योजनेअंतर्गत हवाई वाहतुकीद्वारे शहरं जवळ आणण्याचा प्रयत्न केला जात असताना पुण्यातनं विमानसेवेला प्रतिसाद वाढतोय, मात्र पुण्यातून उड्डाणासाठी अद्यापही राज्यातील 9 विमानतळं प्रतीक्षेत आहेत. आर्थिक वर्ष संपत असताना मार्चमध्ये तुम्ही वैद्यकीय निधी देता, हा निधी मार्च महिना अखेरपर्यंत वापरला गेला नाही की तुम्ही तो परत घेता. अशा परिस्थितीत उपचारासाठी रुग्णानं तुम्ही निधी कधी द्याल याची प्रतीक्षा करायची का, अशा शब्दात उच्च न्यायालयानं राज्य सरकारचे कान उपटलेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. तर दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. दिशा सलियन मृत्यू प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात याचिका करणाऱ्या राशिद खान पठाण यांना मुंबई हायकोर्टाकडून आपलं म्हणणं मांडण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंच्या चौकशीची गरज का हे पटवून द्या असं न्यायालयानं सांगितलंय. पुण्यामध्ये महापालिकेतर्फे 10वी आणि 12वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी तब्बल 13,854 अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या थेट खात्यात शिष्यवृत्ती रक्कम जमा होणार आहे. पुणे शहरात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाते, त्यामुळे नागरिकांना नियमित मिळणाऱ्या पाण्यापासून वंचित राहावं लागतंय. त्यातच आता आज शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. एक मोठी आणि महत्त्वाची बातमी बघूयात. वाल्मिक कराड विरोधातली बातमी का बघतोय असा जाब विचारत बीडच्या केज शहरामध्ये एका तरुणावरती लोखंडी रॉड आणि कोयत्यानं हल्ला करण्यात आला. या मारहाणीमध्ये हा तरुण गंभीर जखमी झालाय. हल्ला करणारा आरोपी हा कृष्णा आंधळेचा निकटवर्ती असल्याची माहिती मिळाली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियावरती स्टेटस ठेवल्याचं दिसलं होतं. बीडमध्ये एका तरुणावरती हॉटेलमध्ये घुसून थेट फायटरनं हल्ला करण्यात आला. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झालाय. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरती होणाऱ्या सायबर हल्ल्याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरती सायबर हल्ला होऊ नये यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 10वी-12वी परीक्षेला होणाऱ्या वॉर्निंग बेलचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलंय. यंदा देखील परीक्षेसाठी अधिकची 10 मिनिटं देण्यात आली आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीचा कार्यक्रम बुधवारी ठाण्यातल्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. ही सोडत 2264 घरांसाठी जरी असली तरी प्रत्यक्षात मात्र यातील 1239 घरांची विक्री झाली आहे आणि 1025 घरांना अर्ज प्राप्त नसल्यामुळे घरं रिकामी राहिली आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाला शासनानं सवलत मूल्य मंजूर केलं. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना विविध सवलती देतं. या सवलतींचा सुमारे 32 घटकांना लाभ होणार आहे. त्यासाठी दर महिन्याला 350 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. शिंदे सरकारनं 3 वर्षांपूर्वी मुंबईतल्या सर्व रस्त्यांचं 2 वर्षात काँक्रिटीकरण करण्याची घोषणा केली. मात्र आतापर्यंत अर्धी कामं देखील पूर्ण झालेली नाहीत. रस्ते कामाचा आवाका बघता ही सर्व कामं पूर्ण होण्यास 2027 उजाडणार असल्याचं स्पष्ट होत असल्यामुळे मुंबईकरांना अजून 2 वर्ष खड्ड्यातनंच प्रवास करावा लागणार आहे. 2024 हे वर्ष भारतातील सोन्याच्या बाजारपेठेसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलंय. भारतातील एकूण सोन्याची मागणी 802 टन झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात 5% वाढ झाली आणि दागिन्यांव्यतिरिक्त डिजिटल गोल्ड, गोल्ड ETF, बार आणि नाण्यांमध्ये गुंतवणूक वाढली आहे. बुलढाणा शहरातील गणपतीनगरमध्ये एका बिबट्याचा मुक्त संचारामुळे स्थानिक भयभीत झालेत. सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला. त्यामुळे तत्काळ वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उल्हासनगर क्राईम ब्रांचनं द्वारलीपाडा गावात गावठी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले. पोलिसांनी गावठी दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारा 2,82,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वित्त मंत्रालयानं आपल्या अधिकाऱ्यांना ChatGPT आणि DeepSeek यासोबतच कोणतंही AI टूल वापरण्यास अथवा ॲप डाउनलोड करण्यास बंदी घातली आहे. AI टूलमुळे वित्तीय दस्तावेजांची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी आणि फुटपाथवरती जागोजागी ठाण मांडून बसणारे फेरीवाले, अतिक्रमण यामुळे मुंबईकरांना चालण्यासाठी फुटपाथच राहिलेले नाहीत. त्यामुळे पालिकेनं आता मुंबईकरांसाठी युनिव्हर्सल पदपथ धोरण आणलंय. तर आधीच्या पेडेस्ट्रियन फर्स्ट बाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. धुळीवरती नियंत्रण आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी रस्ते खोदकामाला मनाई केली आहे. मात्र तरी देखील विनापरवाना रस्त्यावरती खोदकाम करणाऱ्या नागरिकांवरती आणि आस्थापनांवरती पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. वर्षभरात तब्बल 8 कोटी रुपये दंडाच्या रूपानं वसूल केलेत. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 15 गावांमध्ये अनेकांच्या डोक्यावरचे केस का गळू लागलेत याचं वैज्ञानिक कारण समोर आलंय. केस गळणाऱ्यांच्या शरीरात सेलेनियमचं प्रमाण 10 पट जास्त आढळलंय तर झिंकचं प्रमाण कमी झाल्यामुळे हा प्रकार घडलाय. भंडारा जिल्ह्यामध्ये सुगंधित तंबाखूची स्कॉर्पिओ वाहनातनं वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत तब्बल 11,16,000चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नॅशनल हायवेवरनं नेहमी प्रवास करत असाल तर तुम्हाला सरकार लवकरच मोठी भेट देऊ शकते. सरकार वार्षिक टोल पास आणण्याच्या तयारीत आहे. या पाससाठी तुम्हाला फक्त 3,000 रुपये द्यावे लागतील. पालिकेच्या भाभा रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्य रुग्णांना आता इतर रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही असं प्रतिपादन पालकमंत्री आशिष शेलार यांनी केलंय. शहर सुरक्षेच्या दृष्टीनं महापालिकेनं 125 कोटींहून अधिक रक्कम खर्च करून 1,500च्या वर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू केलंय. मात्र कार्यादेश देऊन 3 वर्ष होत आली तरी देखील 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापही बसवलेलेच नाहीत. आणि आता एक मोठी बातमी आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील 7 आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई केली जाते तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत असं ठणकावलं. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल
हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि यानंतर आता एक सविस्तर बातमी बघूया, ती म्हणजे बीडमधनच ही बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये गेले होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांचा एक विशेष उल्लेख केला. एकदा सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात असं मुख्यमंत्री म्हणाले. आणि हा शब्द चुकीचा असला तरी त्यांच्यामुळेच आता या प्रकल्पाचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे असं कौतुक सुद्धा फडणवीसांनी केलं. 2022 मध्ये सुरेश धस यांनी हा पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पाला 2022 मध्ये आमच्या सरकारनं 11,000 कोटी रुपयांची सुप्रमा दिली आणि अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. सुरेश धस साहेबांनी, म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात. एवढा पाठपुरावा केला. कपूर साहेब सांगतील, सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने 2022च्या ऑक्टोबरमध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली 11,000 कोटी रुपयाची. 11,000 कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला.